महाराष्ट्र राज्य सरकारने पहिलीपासूनचा अभ्यासक्रमात हिंदी भाषा शिकवली पाहिजे हा सक्तीचा निर्णय लादला होता। तो मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधानंतर मागे घेतला। याचे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे। त्यामुळे मनसे चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरावे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सैनिकांनी चेंबूरमध्ये जल्लोष साजरा केला। आता आपण पाहिलं तर पहिलीपासूनच्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती ही राज्य शासनाने लादलेली होती आणि त्याच्या विरोधात माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सरकारला पत्रव्यवहारही केला होता आणि एक अल्टिमेटम दिलं होतं। आमच्यावर जर ही हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रामध्ये संघर्ष अटळ आहे आणि सरकारला नक्कीच या गोष्टीची जाणीव आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रस्त्यावरची ताकद काय आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक कशा प्रकारे आंदोलन करतो। त्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागलेला आहे। लेकिन दुर्दैवी गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आपल्या मराठी भाषेची अस्मिता असतानाही टिकवायची असताना आपण हिंदी भाषा आमच्यावर तुम्ही लादत आहात हे खरं तर सरकारचं विचित्र प्रकारचं धोरण होतं आणि हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला मान्य होणार नाही। या उलट आमची अशी मागणी आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या देशामधून अनेक राज्यांमधून या ठिकाणी लोक येतात, व्यवसाय करतात, आपलं परिवार जोपासतात, त्यांना खरं त्यांच्या राज्यामध्ये मराठी भाषा शिकवली जावी जेणेकरून त्यांना या ठिकाणी मराठी भाषा व्यवस्थित बोलता येईल आणि इथल्या लोकांशी आपला संवाद व्यवस्थित करता येईल। तर आमची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ही आहे की बाकीच्या राज्यांमध्ये तुम्ही मराठीचं शिक्षण हे त्यांना कंपल्सरी करा जेणेकरून तिकडचे येणारे लोंढे या ठिकाणी त्याला मराठी बोलता येईल। नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसांसाठी अनेक आंदोलन केलेले आहेत, अनेक आंदोलनांना यश मिळालेलं आहे। त्यापैकीच हे आहे माननीय राजसाहेब ठाकरे जे मुद्दे घेतात त्यावर नक्कीच सरकारला एक पाऊल मागे यावं लागतं। हा इतिहास आपण या पाठीमागे बघितलेला आहे आणि भविष्यातही बघू। आमची नक्कीच सत्ता नाही आहे, आम्ही सत्तेत नाही आहे, परंतु आमची रस्त्यावरची सत्ता ही कुणीही नाकारू शकत नाही हे असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे आणि याचं पूर्ण श्रेय माननीय राजसाहेब ठाकरे असतील, माननीय अमितसाहेब ठाकरे आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक यांचं हे श्रेय आहे। आज सरकारला या ठिकाणी हा निर्णय मागे घ्यावा लागला। आम्हाला जे राजसाहेबांनी जे शिकवण दिलेली आहे की आपल्याला मराठी भाषा ही आपली टिकलीच पाहिजे आणि त्यात आंदोलनात आम्ही सगळे सामील आहोत आणि आत्ता जे अमित साहेबांनी आणि राजसाहेबांनी जे दिलेलं आहे GR दिलेला आहे आणि तो आपल्याला शाळेतून जे आपल्याला हिंदी भाषा हे कंपल्सरी नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आता या जल्लोषात आम्ही सगळे सामील होते। आज महाराष्ट्रातील मराठी जनतेचा खुशीचा दिवस आहे। केंद्र सरकारने मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि एकीकडे महाराष्ट्रात 1ली ते 5वीपर्यंत मराठी शिकण्याची सक्ती करत आहे। ही दुटप्पी भूमिका राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेत आहे। याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष महाराष्ट्रातील आणि राजसाहेब ठाकरे हे एकमेव नेते महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी झटत आहेत आणि आज याचं पूर्ण श्रेय जे आज सरकारने याला स्थगिती दिल्याचं पूर्ण श्रेय माननीय राजसाहेब ठाकरे यांनाच जातं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच जातं। महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हितासाठी एकच पक्ष उभा आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। कुठलंही शासन असो, कुठलाही असो, जिथं मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा विरोध केला, त्याच्या विरोधात कुठलाही निर्णय काढला तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर येईल या भीतीने आज राज्य सरकारने तो निर्णय मागे घेतला आहे। खरं तर त्यांना बोलते देर से आहे दुरुस्तीचे आहे, पण आले। त्यांना महाराष्ट्र सैनिक काय आहे याची भीती आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे तर आहेच आहे।